न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची पायी पालखी सोहळा पैठण तालुक्यातील चाकणवाडी येथे पहिला मुक्काम करून दुसऱ्या मुक्कामी शेवगाव तालुक्यातील हातगाव येथून तिसऱ्या दिवशी बालमटाकळीत प्रस्थान। गावकऱ्यांनी पालखीचं स्वागत केले आणि वाजत गाजत गावात मिरवणूक काढून लेझीम, मृदुंग, टाळ, गजरात जोरदार पालखीचं स्वागत करण्यात आलंय। तसेच पालखी पुढील मुक्कामी घोगस पारगावकडे मार्गस्थ झाली आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पायी पालखीच्या सोहळ्यामध्ये हजारो भाविक भक्त पांडुरंगांच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यात सामील झाले। 284 किलोमीटर अंतरावर चालत 19 मुक्कामानंतर हा सोहळा 20व्या मुक्कामी पंढरपुरात दाखल होत असतो। चालू वर्षाच्या या सोहळ्यामध्ये जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली असल्याचं दिसून येत असून या सोहळ्याचे नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बालमटाकळी येथे आगमन होताच वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी गावचे सरपंच डॉक्टर राम बामदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सर्जेराव जिजा घोरपडे, भारत घोरपडे, महेश घरगणे, अमोल बामदळे, मोहनराव देशमुख, हरिश्चंद्र घाडगे, डॉक्टर भारत शेळके आदींनी पालखीचं स्वागत केले। स्वदेशी न्यूज साठी संतोष घरगणे, शेवगाव।